नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या कृषिका अँड फॅमिलीमध्ये. तर अशा पद्धतीने जर प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग जर केली तर खूप सोपी आणि लवकर होणारी अशी पद्धत आहे ही. तर मागच्या बाजूपेक्षा समोरच्या पार्टला 1.5 इंच मी जास्त ठेवत असते आणि 5 इंचावर खूण करायची आणि 1.25 इंचाचे अंतर ठेवून एक सेंटरला टक्सचं निशाण करायचं. एकूण 1.25 इंच एकूण 1.25 इंच अशा पद्धतीनं टक्सचं निशाण करून घ्यायचं चॉकनं. निशाण आखून घ्यायचे चॉकनं. हा सेंटरचा मोठा टक्स राहील आणि सरळ तिरपी रेष देऊन मुंढ्यामध्ये एक टक्स द्यायचा. अशा पद्धतीनं प्रिन्स कट ब्लाऊज खूप सोपा आहे आणि लवकर होणार आहे. हुकायची पट्टी कट करून घ्यायची आणि टक्सचं निशाण पण करून ठेवायचे. मी हे अस्तर आणि कापड एकमेकाला शिवून घेतलं. सेंटरला पहिले एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर टक्सचे पाडून घ्यायचे. टक्स सेंटरचा मोठा टक्स राहील आणि तो सरळ पूर्ण मुंढ्यामध्ये आणायचा. तो टक्स पूर्ण अशा पद्धतीनं पूर्ण एक टक्स मुंढ्यामध्ये आणायचा आणि मोठा टक्स घेतल्यामुळं आपोआप पप तयार होऊन जातो. आणि डबल शिलाई द्यायची त्याला. आणि आता साईडचा टक्स. माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. पटकन होणारी पद्धत आहे ही प्रिन्स कट ब्लाऊजची. तर दोन्ही साईडचे पार्ट मी तयार करून घेतलेले आहे. खूप व्यवस्थित बसतं प्रिन्स कट ब्लाऊज. हे फिटिंगही चांगली होऊन जाते. 40च्या मापाचं ब्लाऊज आहे हे. आणि शोल्डर पट्टी जोडल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दोन्ही मागचे पुढचे पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचे आणि कमी जास्त असेल तर ते बरोबर करून घ्यायचे. याच्यामुळं काय होतं, दोन्ही पार्ट सारखे असले की फिटिंग व्यवस्थित करता येते. थोडंसंही कमी जास्त असेल तर बरोबर करून घ्यायचं. फिटिंग व्यवस्थित होते. दोन्ही मागचे पुढचे पार्ट दोन्ही सारखेच पाहिजे, दोन्ही साईडचे. तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. दोन्ही पार्ट पहिले चेक करून घ्यायचं, कमी जास्त असेल तर. फिटिंग करायला मग अडचण येत नाही. मग आता हे मागची पुढची बाजू पूर्ण रेडी झालेली आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.